तर तुमचं नाव सांगा आधी. मी जगन्नाथ चौगुले, सहाय्यक संचालक उपवने उद्याने, छत्रपती संभाजीनगर. तर उपवने उद्याने या विभागाकडून दरवर्षी पुष्प प्रदर्शन आयोजित करण्यात येत असते. याही वर्षी आयोजन करण्यात आलेले आहे. सदरचे 45वे पुष्प प्रदर्शन आहे. गेली 50 50 वर्षे आपण मधले 4-5 वर्षे सोडता 50 वर्षे आयोजित करत आलेलो आहोत. हे पुष्प प्रदर्शन घेण्याचा उद्देश इतकाच आहे की एका छताखाली विविध प्रकारच्या वनस्पती ज्या आपल्या उद्यानामध्ये लावण्यात येतात त्या एकाच छताखाली पाहण्यासाठी लोकांना मिळाव्यात. शिवाय त्या वनस्पतींची इत्थंभूत माहिती या ठिकाणी उपलब्ध होत असते आणि त्यांनी आपल्या घराजवळच्या उद्यानामध्ये त्या लावाव्यात, हाच आणि त्यांना मोटिवेशन करण्याचा एक उद्देश आहे. तर या प्रदर्शनामध्ये गुलाबाचे 13 प्रकार, रंगानुसार गुलाबाचे 13 प्रकार, कॅक्टस, सक्युलंट सारख्या वनस्पती, शोभिवंत रोपांच्या वनस्पती, तसं बहुवार्षिक आणि मोसमी फुले, तसेच लँडस्केप ऑन दी स्पॉट, झुलती परडी इत्यादी इत्यादी प्रकारच्या स्पर्धा भरवण्यात आलेल्या आहेत. त्या प्रत्येक गटामध्ये नंबर येईल, प्रथम द्वितीय वगैरे अशा प्रकारचे आम्ही नंबर काढत असतो आणि त्या सर्व याच्यामध्ये जो कोण जास्त गुण मिळवतो त्याला विजेता म्हणून घोषित करत असतो आणि 2 नंबरला ज्याचे गुण येतात त्याला उपविजेता म्हणून घोषित करत असतो. हे करण्यापाठीमागचा हेतू शासनाचा इतकाच आहे की पर्यावरण चांगलं राखणे ही आता फक्त शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांची जबाबदारी न राहता ती शहरातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी झालेली आहे आणि त्या अनुषंगानं पर्यावरणाचा तोल सांभाळण्याच्या दृष्टीनं आपल्या घराशेजारच्या गार्डनमध्ये कोणत्या प्रकारच्या वनस्पती असाव्यात या इथून माहिती घेऊन जाऊन त्यांनी तिथं त्याचं मल्टिप्लिकेशन करावं, हा एक मुख्य हेतू आहे. शिवाय कोणत्या प्रकारच्या वनस्पती कोणत्या मोसमामध्ये फुलतात की जेणेकरून आपल्या घराभोवतालचा परिसर जो आहे तो सुशोभित त्यांना करता येईल, तर हा एक दुसरा उद्देश आहे. तर आमचं PWDचं एक छोटंसं डिपार्टमेंट उपवने उद्याने याच्या वतीनं आम्ही हा दरवर्षी आयोजित करत असतो. हे आज शनिवार आणि उद्या रविवार रात्र 8 वाजेपर्यंत हे सर्व लोकांना पाहण्यासाठी खुलं आहे. तर आम्ही आयोजक या वतीनं सर्व लोकांना आवाहन करत आहोत की या 2 दिवसामध्ये प्रदर्शन पाहून लोकांनी याचा लाभ घ्यावा अशी किती स्टॉल आहेत? हां, आपल्याकडे एकूण 79 स्पर्धकांनी भाग घेऊन जवळजवळ 975 इतक्या एंट्रीज आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी काही लोकांना आम्ही स्टॉल लावून रोपं विक्रीसाठी सुद्धा, शोभिवंत रोपं विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत, जेणेकरून आत पाहणी केल्या बाहेर आल्यानंतर त्यांना ते आवडलेली रोपं लोक घेऊन आपल्या घरी लावतील असा अंदाज आहे. ह्या फुल उद्यानामुळे जे पर्यावरणाला काय फायदा होतो सर? हां, सर्वांनाच आपल्या घराशेजारी मोठे वृक्ष लावणे शक्य नाही, तर उपलब्ध जागेमध्ये छोट्या छोट्या वनस्पती लावून सुद्धा आपला जो कार्बन ऑक्सिजन रेशिओ आहे तो मेंटेन करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. राज्य शुभारंभ झाला, मुख्य उपस्थिती कोणाची? आजच्या प्रदर्शनाचे उद्घाटन माननीय प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता कातकडे साहेब यांनी केलेलं आहे आणि सायंकाळी 5:30 वाजता या बक्षीस वितरण कार्यक्रम माननीय अधीक्षक अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सगळे स्टॉल संभाजीनगरचे आहे का सर? नाही, काही स्टॉल प्रादेशिक विभागावर प्रदर्शन आयोजित केल्यामुळं काही बाहेरचे पण आहेत. काही नाशिकचे 1-2 स्टॉल आहेत आणि इतर आपल्या संभाजीनगरच्या आसपासचे आहेत. प्रदर्शनबद्दल नागरिकांना काय आवाहन करणार? प्रदर्शन नागरिकांनी एका छताखाली इतक्या प्रकारची फुलं वगैरे पाहण्यासाठी त्यांना मिळते. लँडस्केप ऑन दी स्पॉट, आपले
छोट्याशा एरियामध्ये आपल्याला चांगली गार्डन कशा प्रकारे करता येईल हे याने इथं त्यांना पाहण्यास मिळेल. तर जुने उच्च न्यायालय परिसरामध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे. तर नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं मी त्यांना विनंती करत आहे. सर आपलं नाव सांगा प्रथम. हुंडे. काय सांगाल सर, फारच तुम्ही छान छान वस्तू बनवलेल्या आहेत. कसं आहे सर? मला जसं समजतंय 18-19 वर्षाच्या वयापासून त्याच्यापासून याचा मला छंद आहे. आधी फॅब्रिकेशनचं काम करायचं, नंतर जसं जसं ते डेव्हलप होत गेलं त्यात मग आता ह्या कलेमध्ये चाललं आहे. कारण आता फॅब्रिकेशनचं आधी गोबर गॅस टँक वगैरे बनवायचं, पण ते आता चालत नाही, फायबरचं निघालं. त्याच्यामुळे मग काय करावं, तर मग हे सुरू केलं आहे. हे चालू केलं आहे तेव्हापासून, 20-25 वर्षापासून चालू आहे. काय काय बनवतो सर आपण हे? त्याच्यामध्ये जवळपास 1200 डिझाईन आहेत माझ्या. अच्छा. सायकल आहेत, प्रत्येक व्हरायटी वेगळी डिझाईन समोरच्या माणसाला जसं पाहिजे तसं तयार करून देतो. साधारण सांगा ना कुठल्या कुठल्या व्हरायटी बनवता आपण? आता सध्या तर सायकल आहे, 7 कुंड्यांचे स्टँड आहेत, बॉटलचे स्टँड आहेत, वॉल स्टँड आहेत, कॅट आहे, कॅन्डल आहेत. याच्या व्यतिरिक्त काय काय बनवतो सर? याच्या व्यतिरिक्त बाकी फॅब्रिकेशनचं काम करतो, पण आता ते फार कमी करतो. कारण फॅब्रिकेशनमध्ये सध्या काय काय बनवतो तुम्ही? सध्या फॅब्रिकेशनमध्ये हेच बनवतो आहे. बाकी विंडो वगैरे हे जे आहे तर ते बंद केलं आहे, कारण ते थोडंसं हेवी काम आहे. आता वर्ष 61 चालू आहे, त्याच्यामुळे ते हेवी कामं होत नाही. त्यामुळे हे लाईट काम करतो. सगळे प्लॅन्टचे स्टँडच प्लॅन्ट बनवतात. आहे, पूर्ण प्लॅन्टचे स्टँड वगैरे बनवतो. फिश टँक पण बनवतो. माझं फिश ॲक्वेरियम पण आहे. लोकांना जर असं काही त्यांच्याकडून काही त्यांच्या अपेक्षा जशी असेल असं काही जशी सांगितलं तर रिक्वायरमेंट त्यांची जशी असेल तसं मिळेल. माझ्याकडे कॅटलॉग आहे, 1200 डिझाईन आहेत. त्या कॅटलॉगप्रमाणे तुम्हाला पाहिजे ती डिझाईन तयार करून मिळेल. ठीक आहे. तुमचं नाव सर? वाल्मिकी थर्डाव हुंडे. तुमचा मोबाईल नंबर? 75 88 24. आपला ॲड्रेस सर कुठं आहे? न्यू हनुमान नगर. बरं. काय लोकांना जर बनवायचं असलं तर कुठं हे आपलं? न्यू हनुमान नगरचं माझं ॲड्रेस हे पण आहे. तिथं येता येईल. तिथं पाणी वॉटर टँकच्या बाजूला विचारलं तर कोणी सांगेल. हां हां. आणि कुठली पाहिजे तुम्हाला ती डिझाईन तयार करून देतो. वेगळं बोलतात आहे तुम्ही 2 शब्द आहे फुलांचं झाडांचं. हो, तर काय सांगाल कुठले कुठल्या प्रकारचे झाड आहेत आपल्याकडे? माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सकुलंट्स आणि कॅक्टसचे प्रकार आहेत, ज्यामध्ये आपण बघू शकता भरपूर व्हरायटीज आहे. आणि हे यात मॅक्झिमम जे आहेत हे इंडोर प्लांट्स आहेत. यांना सूर्यप्रकाश कमी लागतो, पाणी कमी लागतं आणि शोभिवंत अशी झाडांचे प्रकार आहेत. कुठल्या कुठल्या प्रकारचे सर? यामध्ये बघा, हे आता समोर दिसेल आपल्याला हॅपी बीन म्हणून आहे, सकुलंट आहे. त्यानंतर हे लोटस म्हणून एक कमळासारखं दिसणारं लोटस सकुलंट असा प्रकार आहे, अतिशय दिसायला असं सुंदर असं. त्यानंतर इकडे हे रनर मध्ये आणि छोटी छोटी फुलं असणारा प्रकार आहे. तिकडे कॅक्टसचे प्रकार आहेत. कॅक्टस कमी मातीत रेतीमध्ये येणारे असे प्रकार आहेत आणि फुलं देखील येतात त्यांना. बेसिकली हे कसं आहे, हे जे आहेत हे रेती किंवा वाळवंट अशा एरियातले काय म्हणतात वनस्पती आहेत आणि यांना पाणी कमी लागतं, ऊन पाहिजे. ऊन आता सॅक्युलंटमध्ये ऊन कमी पाहिजे, पण कॅक्टसमध्ये ऊन भरपूर हवं असं. तर वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर आहेत. त्यानंतर स्नेक प्लांट्स आहे, जेड प्लांट आहे. फेंगशुईमध्ये जेड प्लांटला खूप महत्त्व आहे, ज्याला आपण लकी प्लांट म्हणतात किंवा चायनीज वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवण्यासाठी शुभ मानलं जाणारं असं जेड प्लांट आहे. स्नेक प्लांट आहे, एअर प्युरिफायर म्हणून ते काम करतं. त्याच्यानंतर हे जे हॅपी बीन सांगितलं, हे घरात सुख समृद्धीसाठी असं हे प्रकार आहेत. वेगवेगळ्या प्रकारची आहेत रोपं. यांची लाईफ कशी असते सर? किती असते? वेगवेगळ्या रोपांची वेगवेगळी लाईफ असते. मॅक्झिमम सकुलंट्सचं कसं असतं, सकुलंट आता हे सकुलंट आहे, हे वाढेल, याला नवीन फुटवा येईल, नंतर हे कोंबजेल, पण तो नवीन फुटवा म्हणजे नवीन ते स्वतःचं नवीन जनरेशन त्याचं चालू असतं. तर प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी असते, प्रत्येकाचा लाईफ स्पॅन वेगळा असतो, प्रत्येकाचा स्वतःला रिप्रोडक्ट करण्याचं पद्धत वेगळी असते. काय आव्हान करणार लोकांसाठी की आपल्याला काय फायदा होतो झाडांपासून? झाडांचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे प्रत्येक झाड तुम्हाला सगळ्यात पहिले तर आत्मिक समाधान देतं. दुसरं, पर्यावरणाशी तुम्ही जोडले जाता, निसर्गाशी जोडले जाता. झाड लावल्याने एकतर म्हणजे जो पृथ्वीचा विनाश होतोय, जे प्रदूषण वाढतंय ते कमी होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक विरंगुळा, एक तुम्हाला सृजनाची हे मिळते, अनुभूती मिळते. जसं एक झाड मी आणून लावलं,
हे झाड मी ज्यावेळेस छोट्याचं मोठं होताना पाहतो तर एक आपलं अपत्य कसं लहानाचं मोठं जो आनंद मिळतो ते अनुभूती आपल्याला प्रत्येक झाडातून आणि प्रत्येक झाडाला जसं जसं झाड वाढेल तसं तसं त्यातून आपल्याला आनंद मिळतो, आध्यात्मिक आपल्याला आनंद मिळतो, निसर्गाशी जोडल्याचा अनुभव असतो. जर कस्टमरला लागले तर मग कसं सर घरपोच मिळते का त्यांना? हां, जसंही काही कस्टमर येऊन इथे येतील तर येथून घेऊ शकता. कोणाला घरपोच जरा हवी असेल तर ते आम्हाला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करतात, त्यांना आम्ही घरपोच देखील देतो. घरपोच आम्ही खतं वगैरे पण देतो, बाकीच्या सुविधा पण देतो, स्केपिंग सारख्या. काही कुंड्या वगैरे बी असतात तुमच्याकडे? कुंड्या वगैरे नाही विकत सर मी. काही खतं वगैरे? हो, ऑर्गॅनिक आणि रासायनिक दोन्ही खतं आहेत, ज्यामध्ये ऑर्गॅनिक खतांवर आम्ही जास्त फोकस असतो आमचा. ऑर्गॅनिक खतांमध्ये कंपोस्ट खत आहे, गांडूळ खत आहे, त्यानंतर बोन मिल आहे. त्यात आम्ही शक्यतो लोकांना प्रोत्साहित करतो की त्यांनी त्यांचं खत जे आहे ते घरच्याच घरी ओल्या कचऱ्यापासून तयार करायला पाहिजे, असं आम्ही त्यांना प्रोत्साहित पण करत असतो. तर आता याविषयी जर कुणाला जर पाहिजे असेल तर त्यांना तुमचा व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस, पत्ता वगैरे सांगा ना. हां, जर कोणाला जर पाहिजे असतील किंवा मार्गदर्शन हवं असेल तर ते मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता. 84 85 83 58 48 माझा व्हॉट्सॲप नंबर आहे. एनी टाईम तुम्ही कॉलही करू शकता, मेसेजही करू शकता. बागकामाच्या संदर्भात जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तुम्ही मला फोटो पाठवा, मी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला त्यावरती सल्ला पण देतो. त्याचे रेट्स वगैरे कसे असतात सर? जसं तुम्ही घ्याल, छोटं रोप घ्याल, साधं रोप घ्याल तर 50 रुपयापासून स्टार्ट आहे. मोठं रोप घ्याल तर माझ्याकडे जे अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये 300 असं अवेलेबल आहे. खूप जास्त महाग नाहीत, पण काही रोपं असतात जे खूप महाग आहेत. आमच्याकडे सध्या जे अवेलेबल आहेत ते स्वस्त आहेत. कुठं आहे सर? सर माझी नर्सरी नाही, माझं हे प्रायव्हेट कलेक्शन आहे. मी मुकुंदवाडीत राहतो. मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा, मी माझं गुगल लोकेशन पाठवेल. आपण येऊन माझं कलेक्शन पण बघू शकाल आणि आपल्याला हवं असेल तर आपण घेऊ पण शकाल. बॅनर देखील अच्छा. संतोष शिवाजी सुरवसे, सिटी रोड नर्सरी, सावंगी. काय सांगाल सर, फुलाचं एवढं छान आपल्याकडे व्हरायटीज आहेत, त्यांचे कसे कसे fruits आहेत? आमच्याकडे गुलाब, शिवबिंब झाडे, फळझाडे, फुलझाडे. आमच्याकडे गुलाब, पस्ता गुलाब म्हणून आहे. त्याला एका झाडाला कमीत कमी 150 ते 200 फुलं येतात वन टाईम. किती प्रकारचे? हो, हो. पस्ता गुलाब कमीत कमी 15 ते 20 दिवस फुल खराब होत नाही झाडावरती त्याचं, आणि फुलांची संख्या भरपूर आहे त्याला. बाकी एच टी गुलाब, मिनिचर, फ्लोरिबंडा, नंतर टच रोजेस. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्या कुठल्या प्रकारचे झाडं आपल्याकडे? पाम ट्री, क्रोटन, ट्रायसिना, त्याच्यानंतर पॉन्सिटिया, काही सिजनेबल फ्लॉवर्स, मोगरा, जास्वंद, विविध प्रकारचे इंडोर आउटडोर झाडे मिळतात. यांना ऊन नसलं चालतं का? गुलाबांसाठी 4-5 तास ऊन आवश्यक आहे, तरच त्याला फुलांची संख्या भरपूर येते. बाकी झाडांना जे इंडोर प्लांट आहेत त्यांना 6-7 दिवस सावलीमध्ये जरी असे चालतात, नंतर 1-2 घंटे त्याला सूर्यप्रकाश द्यावा लागतो. हे कुठलं झाडं आहे? फारच छान दिसलं लागलं ते. ते महात्मा ड्रेसिना म्हणून आहे. त्याच्यानंतर जे पुढे सिजनेबल प्लांट आहेत, हायड्रोजिया आहे, पॉन्सिटिया, शेवंती. त्या प्रकारचे व्यवस्थित. आमचा मोबाईल नंबर वगैरे आहे ना, सांगा सर. 97 63 98 76 32 94 23 39 45 40. सर तुमचे जे नर्सरी आहे तर कुठे आहे, पत्ता सांगा सर. सावंगी हसून 2 लाखाच्या समोर